नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही सगळे? पहिली गोष्ट तर वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण खूप टाईम नंतर येतोय. अरे सगळे पाठीमागून गायब झाले, मी एकटेच बडबडते. खूप टाईम नंतर व्लॉग येणार आहे. ॲक्च्युली विषय असा आहे की आम्ही आज आहे भाऊबीज. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधन, तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही सगळे चालू आहे आज उज्जैनला. आज म्हणजे आज भाऊबीजच्या दिवशी आम्ही आज निघतोय आणि आम्ही सगळे चाललो आहे ट्रॅव्हलर्स घेऊन. तुम्ही बघायला येते आमची तयारी चालू आहे सगळी. आणि हे यांचं काय चालू आहे? हे काय चालू आहे तुमचं? हा यश का सारखे सारखे फोन करतोय? आम्हाला बोलवलं आहे बरोबर ना, बॅगा ठेवायला. नमस्कार. हा लेट झालं अजून लेट झालं तर बरं, पण लेटच केलाय आम्ही. पण भाजी बिजी सगळा 2 मिनिटापूर्वी 2 मिनिटापूर्वी. का बरं? कसं ते कॅन्सल होतं त्या बघायला भाजी गणपती बाप्पा चिट्ट्या पडायला ते चिट्ट्या. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले तुमच्यासाठी स्पेशल तेवढं पाहिजे सोसल थोडं तरी थांबल का नाही पाहुणा जेवढा काय पाहुणा जेवढा काय. प्रकारे पहिलं विघ्न आलंय. टायर पंक्चर झालं. कुठे आपण नाशिकमध्ये पोचतो ना, नाशिकमध्ये आलो, नाशिकच्या आसपास आहोत बहुतेक. आणि आमचं टायर पंक्चर झालं. अरे उठलं याला काय अर्थ आहे का? काय अर्थ आहे या गोष्टीला? अरे 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 काढती शरद काय आला? सगळ्यांना आम्हाला खूप भूका लागल्या आहेत आणि आम्ही आता जेवायसाठी जागा शोधतोय. बट टायर पंक्चर झालाय, काय माहिती आता किती वेळ लागेल. गुड मॉर्निंग गाईज. तर चल जाऊ. कुठे जाशील? फ्रंट कॅमेरा का चालू पण केली असते नको करू, हेच ठेव. ऍक्शन ऍक्शन. तर गुड मॉर्निंग. आता आपण आय गेस मध्य प्रदेशमध्ये पोहोचलो, म्हणजे एंट्री तर केली आहे आम्ही. बॉर्डर क्रॉस केली. म्हणजे आमच्या झोपा करून झाल्यात मस्त. आमच्या म्हणजे माझ्या आम्ही ना आता 6:30 वाजले असते ना, 6:15 वाजतात. आणि आम्ही आता थांबलो कॉफी प्यायण्यासाठी. बाकीचे सगळे स्वर्गात आहेत, पण आम्ही इतके जण आता कॉफी प्यायला आलो. हे सगळे काय बोलतात, हे सगळे झोपलेले नाही आहेत. आम्ही सुरक्षित राहू याची काय बोलतात त्याला काळजी घेतलेली आहे. नूब 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 हा लुफी पण पूर्ण वेळ झोपलेला.
ताई पण पूर्ण वेळ झोपलेली. दादा आपल्याकडचा हा फक्त झोपलेलाच, हा काय आलत नव्हता. हा मस्त ब्लँकेट वगैरे घेऊन झोपली. गुलाबी थंडी मस्त ब्लँकेट. ओंकार झोपलेला काय 3-4 सीट आणि झोपलेला काय ती झोप. नाही झोपलेल मी. डुलक्या घेतल्या. झोपलेला आहे. कधी झोपलेला? नाही कधी झोपलेला? खोटा आहे झोपलाय. चल मला माहिती झोपलाय. चल 3-4 वेळा झोपून आलाय. चल कधी झोपलो ते सांग फक्त. हा बघ कधी छोटे बच्चे कधी झोपले नाही. अरे हा जागा होता का विचार करा पहिले. मध्ये तो उठत होता तेव्हा त्याला तो झोप. नाही कधी झोपलेलो ते सांग. कधी झोपलेलो म्हणजे असं रात्री गाईज स्वयंचा स्किप करायचो काय बोलतोय त्या, कारण की तो फालतूगिरीच करतो. पण आपण प्रत्येक ब्लॉग मध्ये तेच करतो. आपल्याला फालतू शेती सगळं जमत पण नाही. आणि फालतू तर लोकांना आवडते, ते लोक तेच बघतात. कोण लोक? सगळे आपलीच तर घरचे असतात लोक सगळे आपलीच तर घरचे असतात. बाकी कोण नसतं. एक तर फ्रेंड्स कुछ ज्यादा ही सच बोलली. असतात नंतर फ्रेंड्स असतात. चल बस झालं, इकडचा बस झालं. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे आमचा डे 1 उज्जैनमध्ये. आता आपण कुठे चाललोय बाबा? कुठे चाललोय आपण? जाऊ दे, आम्ही कुठेतरी चाललोय ते तुम्हाला आम्ही दाखवतो. सी यू गाईज. झालं बघू दे. बिचारा असा कुठे आता एवढा बारीक आहे. बघ आकार दिसतंय. फोटो नाहीये, व्हिडिओ चालू आहे. तर मग तुम्ही चांगले दिसतच नाहीत तसे, पण फोटो नाही चांगला येणार. ठीकठाक आलाय. बाबा हे आमचे टूर गाईड आहेत, काहीतरी तर करा. आमच्या उजवीकडे हे आहे आणि डावीकडे हे आहे. येस, नेहमीप्रमाणे छपरी हरकत. नेहमीप्रमाणे मी तर टॅगच दिलेलो आता तुला, यश जाधव. आपण आता गडकलिका मातेचं दर्शन घ्यायला आलो. इथे त्यांचं शक्तिपीठ आहे. एक लाईन आपण फास्ट कुठला माल भरलाय? लोकांनी विश मागितल्या. या लोकांनी विश मागितल्या. कधी पुरे
आणि 1 मिनिटाचा पण दर्शन यांचा एक्सपिरियन्स काय एक्सपिरियन्स आई एक्सपिरियन्स सांग. बहुत बढिया आई आईने जाम मजा केली आईने जाम मजा केली आहे गर्दीत. मामाचा एक्सपिरियन्स मावशी मावशी पहिले मावशीचा एक्सपिरियन्स. काय बोलणार काय बोलतोय दिल गलती कर बैठा गलती कर बैठा दिल. शेवटी भांडण झालं तेव्हा थ्रिल वाटलं की हा लाईनीत उभे राहिलो. म्हणजे टाइमपास आला काहीतरी टाइमपास आला. दादा दादा काय मजा की मत करो गांधीजी को याद करो मजा आ गया. आता मागची मंडळी बघा कुठे आली आली वैशाली मावशी आली. वैशाली मावशी वैशाली मावशी पण आले, वैशाली मावसा पण आले. जा 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 How was your experience? बोलो श्री काला भैरव भगवान की. मावशी एक्सपिरियन्स. शेअर करा. दर्शन दर्शन चांगलं झालं चांगलं. मी अक्षरशः असे डोकं टेकवलं एक आणि सेकंद. काकांचा चांगल्या पद्धतीने दर्शन झालं, परंतु एक शोकांतिका आहे का इथे कुठल्याही प्रकारची मॅनेजमेंट नाहीये आणि शिस्त म्हणून नाहीये. जर लाईन मध्ये जर सर्वांना ठेवलं आणि लाईन मध्ये जर दर्शन दिलं तर प्रत्येकाला हा दर्शन मिळू शकतो. कारण 2 तास लाईनला आणि 2 सेकंदामध्ये दर्शन घेऊन तर हे कुठेतरी न पटणारी गोष्ट आहे. तर मॅनेजमेंटने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू. आमचा मास्तर अजून आला नाही, जाम मागे येतो. आमचे पाटील मास्तर येत आहेत. हळूहळू पाटील मास्तर येत आहेत. बाबा आले बाबा काका आलेले आहेत. बाबा तुमचा एक्सपिरियन्स सांगा. मंदिरवाल्यांचं नियोजन एकदम गलिच्छ आहे. नाही मंदिरवाल्यांची चुकी. 2 लाईनी करा असतील कोणते 2 सिक्युरिटी सिक्युरिटी लाईन माझी बाहेर काढा. त्या बघायचं होतं मला कसं जाते ते आज. बरोबर मंदिरवाल्यांची चुकी आहे. तू आला आता अमोल मेन माणूस आला. पाटील सर तुमचा एक्सपिरियन्स. पाटील सर तुम्ही एवढे मागे कसे काय बरं राहिले? कोण तुम्ही बाई पुढे इकडे नाही इकडे बघ ना. येऊ शकत होतो. ए दादा तुमचा एक्सपिरियन्स सांगा. कशी गर्दी वाटली? काय पुढे ना लेडीज होत्या म्हणून ढकलून आलो नाही मी. यायला काय नव्हता. नंतर एक बाई लागली करा माझी टोपली मोडली टोपली घे ना घरी घेऊन जा. बाबूला कसं वाटलं? इथं आधी मी परत येणारच नाही. मला करते मी टोपली मोडली. बॅगवाला मोडतो बॅगवाला मोडतो तर माझं नाव घेते फुकटचा. तुला नाही मग तिला बोलता नाही काय. चलो बाय बाय.